भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा, आपला मित्र, आपला सेवक। आज पुन्हा एकदा मी बाबा जुमदेवजी यांनी सांगितलेल्या इच्छानुसार भोजन याचा अनुभव बाबासोबत असताना सेवकांना कसा घडला, मोगर कसा तलावावर घडलेल्या प्रसंगानुसार सर्व सुखरूप मरगली या गावी संध्याकाळी आल्यावर महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू झाली। बैठकीत उपस्थित असलेल्या सेवकांनी ह्या मार्गावर ते तत्व, शब्द आणि नियम शिकविले आहेत, तसेच या मार्गाची उपासना केल्यावर त्यांना जे अनुभव आले त्यावर आपापले विचार मांडले। त्यानंतर बाबाचे मार्गदर्शन झाले। सर्व लोक आनंदी वातावरणात असल्यामुळे बैठक बरीच उशिरापर्यंत चालली। त्यावेळेस रात्री 12 वाजले होते। बैठक समाप्त झाल्यावर महान त्यागी बाबा जुमदेवजी त्या गावातील सेवकांना म्हणाले, आम्हाला आता नुसत्या दुधाचा चहा प्यावासा वाटतंय। या गावात असल्यापासून 2 दिवस झाले, पण दुधाचा चहा मिळाला नाही। तो आता पाहिजे अशी बाबांची इच्छा प्रगट झाली। सेवक हे ऐकून गोंधळला आणि बाबांना विनंती केली की बाबा, एवढ्या मध्यरात्रीच्या वेळेस या गावात दूध कुठून मिळणार? घरी पण दूध नाही, कारण माझ्या घरच्या म्हशी जंगलात चरावयास गेल्या होत्या तेव्हा वासरांनुसुद्धा तिच्याबरोबर होते। त्या वासराने म्हशीचे संपूर्ण दूध पिऊन टाकले। म्हशी जेव्हा सायंकाळी जंगलातून चरून आल्या तेव्हा मी दूध काढण्याकरिता गेलो असता म्हशीने एकही थेंब दूध दिला नाही। आता सांगा बाबा, मी दुधाचा चहा कसा पाजू? तेव्हा बाबा म्हणाले, मला माहिती नाही की दूध कोठे मिळेल। तुम्ही दूध कोठूनही आणा आणि आम्हाला फक्त दुधाचा चहा पाजा। तो सेवक गवळी होता व सर्वसाधारणतः 81 वर्षाचा म्हातारा होता। तो बाबांना म्हणाला, बाबा, या जंगलात जवळपास एकही गाव नाही आणि या गावात रात्री दूध मिळतं नाही, हा माझ्या आयुष्यभराचा अनुभव आहे। तेव्हा बाबा जुमदेवजी म्हणाले, मला तुमचा अनुभव माहीत नाही आणि त्याचे काही करावयाचेही नाही। आम्हाला दुधाचा चहा आताच पाहिजे। तेव्हा त्या सेवकाने बाबाला विनंती केली की बाबा, आपण मला मार्गदर्शन करा की मला दूध कोठून मिळेल। तेव्हा महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी सर्वांना उद्देशून म्हणाले, मी एका परमेश्वराची कृपा प्राप्त केली आहे, भगवंत दूध देईल। त्यानंतर त्या सेवकाला बाबा म्हणाले, ज्या म्हशीने एकही थेंब दूध दिला नाही त्याच म्हशीला समोर आणा आणि घरात जाऊन बाबा हनुमानजीच्या प्रतिमेसमोर अगरबत्ती लावून कापूर लावा आणि विनंती करा की बाबा हनुमानजी, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांना दुधाचा चहा पाहिजे, तर बाबांकरिता दूध द्या। बाबांनी असे सांगितल्यावर त्या सेवकाने बाबाच्या आदेशाचे पालन केले आणि वर सांगितल्याप्रमाणे विनंती केली। त्यानंतर तो बाहेर आला। भगवंताचे नामस्मरण करून त्याने त्या म्हशीच्या पाठीवर जोरात थाप मारली आणि भांडे घेऊन तो म्हशीचे दूध काढू लागला। आश्चर्याची गोष्ट अशी की ज्या म्हशीने दूध दिले नव्हते त्याच म्हशीने दूध तो चरचर करीत काढू लागला। त्या म्हशीने सर्वसाधारणतः 2 लिटर दूध दिले। या मार्गातील सेवक सरपंच श्री वाघमारे हे त्या गवळ्याजवळ पाहावयास गेले असता त्याला दुधाचे संपूर्ण भरलेले भांडे दिसले। त्याने तो गंज आणून बाबाजवळ ठेवला तेव्हा सर्व ही भगवंताची लीला पाहून अवाक झाले। त्यानंतर बाबा सेवकाला म्हणाले,
या संपूर्ण दुधाचा चहा बनवा. त्यात मुळीच पाणी टाकू नका आणि थेंबभर दूध शिल्लक ठेवू नका. त्याप्रमाणे त्या पूर्ण दुधाचा चहा बनवून तो सर्वांना दिला. तो म्हातारा गवळी सेवक बाबा आम्हाला की बाबा ह्याच म्हशीप्रमाणे दुसरी म्हैस सुद्धा दूध देईल काय? त्यावर बाबांनी उत्तर दिले, तुम्ही तुमचा अनुभव घेऊन पहा. तुम्ही एकाच भगवंताचे मनापासून सेवक आहात आणि दिलेल्या तत्वशब्द नियमाचे वागत असाल तर परमेश्वर नक्कीच येतील. परमेश्वर तो देतो, पण मानवाचा परमेश्वरावर विश्वास नाही. म्हणून बाबांनी तत्वात सांगितले आहे की इच्छानुसार भोजन, म्हणजेच मानवाने कोणत्याही इच्छा परमेश्वराजवळ प्रगट केली तर तो ती पूर्ण करतो, पण त्याकरिता एक लक्ष, एक चित्त, एक भगवान मानून सत्यकर्म करावयास हवे. नमस्कार. व्हिडिओ पसंत आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा.